नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुक टेक चॅनलमध्ये. आज या व्हिडिओमध्ये व्हेज सँडविच कसे बनवायचे आणि सँडविच चटणी कशी बनवायची हे आपण पाहणार आहे. अशा प्रकारचे सँडविच बनवून ते तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. तसेच तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे आले असेल तर त्यांना पण तुम्ही स्नॅक्स म्हणून देऊ शकता. चला तर मग सँडविच चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आता आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 50 ग्रॅम कोथिंबीर टाकणार आहे. येथे मी 50 ग्रॅम कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 12 ग्रॅम पुदिना टाकलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी 15 ग्रॅम फुटाणा डाळ टाकणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 15 ग्रॅम फुटाणा डाळ टाकलेली आहे. मीठ 2 ग्रॅम टाकणार आहे. त्यानंतर 2 ग्रॅम साखर टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये 3 ग्रॅम पोपटी मिरची टाकायची आहे. या ठिकाणी माझ्याकडे पोपटी मिरची नसल्यामुळे मी हिरवी मिरचीच टाकली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी लिंबूचा रस टाकला आहे. या ठिकाणी मी जवळजवळ अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये पाणी टाकून हे मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सरमध्ये वाटल्यानंतर खूप छान अशी सँडविच चटणी तयार झाली आहे. आता ही सँडविच चटणी नंतर आपल्याला ब्रेडमध्ये लावून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी जे स्टफिंग करायचं आहे त्यासाठी मी काकडी चॉप करून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटो चॉप करून टाकलेला आहे. या ठिकाणी मी कांदा पण चिरून टाकलेला आहे. त्यानंतर मी शिमला मिरची पण चॉप करून टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी आता ऑर्गेनो टाकलेले आहे. तसेच मी चिली फ्लेक्स टाकले आहे थोडे. त्यानंतर त्यामध्ये मी मेयोनीज ॲड केले आहे. आता हे मिश्रण चांगले मेयोनीज टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी इथे मेयोनीज टाकले आहे. आता हे मिश्रण चांगले चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले सँडविचसाठी स्टफिंग रेडी झाले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आता ब्रेडचे कॉर्नर कट करून घेत आहे. जे आपण ब्रेडच्या कडा आहे ते आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी ब्रेड नेपच्या साहाय्याने ब्रेडच्या साईड ज्या कड्या आहे ते कट करत आहे. आता मी या ठिकाणी सिंगल ब्रेड घेतला आहे तो कट कर घ्यायचा आहे. पण आपण 3 ब्रेड एक साथ घेऊन पण कट करू शकता. या ठिकाणी मी आता 2 ब्रेड घेऊन या दोन्ही ब्रेडच्या ज्या साईडच्या कडा आहे त्या मी आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी ब्रेडच्या ज्या काही साईडच्या कडा आहे त्या हळूहळू ब्रेड नाईफच्या साहाय्याने कट करून घेत आहे. या ठिकाणी आता मी इथे सिंगल ब्रेड घेतला आहे. आता त्या ब्रेडला मी सँडविच चटणी लावून घेत आहे. आता ती चटणी मी नाईफच्या साहाय्याने सर्व बाजूला स्प्रेड करून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ही चटणी सर्व बाजूला चांगली स्प्रेड करून घेतली आहे. आता त्यावर मी थोडा टोमॅटो सॉस टाकत आहे. टोमॅटो सॉस पण मी नाईफच्या साहाय्याने स्प्रेड करून घेत आहे. आता त्यामध्ये आपण जे काही स्टफिंग बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि नाईफच्या साहाय्याने सर्व बाजूला स्प्रेड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी हे स्टफिंग सर्व बाजूला स्प्रेड करून घेतले आहे. त्यानंतर मी आता दुसरा ब्रेड ठेवत आहे आणि त्या ब्रेडला मी पुन्हा सँडविच चटणी लावून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी येथे चटणी घेतली आहे. त्याचबरोबर मी इथे टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे. आता हे दोन्ही गोष्टी मी नाईफच्या साहाय्याने स्प्रेड करून घेत आहे. आता त्यावर मी पुन्हा स्टफिंग टाकत आहे. ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी येथे पुन्हा स्टफिंग टाकत आहे. आता हे स्टफिंग नाईफच्या साहाय्याने प्लेन करून घेत आहे. नंतर मी शेवटचा जो राहिलेला तिसरा ब्रेड आहे त्याला सँडविच चटणी आणि टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. आता हा ब्रेड मी त्या स्टफिंगवरती टाकणार आहे.